वर्षापासून लोकांनी जो हा सोहळा इथं मांडलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना ज्या समाजामध्ये शिक्षकाची एवढी स्तुती होते, एवढी मान मराठा होते, त्या समाजामध्ये शिक्षकांनी समाजाला काय दिलं पाहिजे आणि आपण समाजाचे ऋणी आहोत याची आठवण करून देण्याचाही हा समाज बरोबर की आपण यांचे देणे वागतो. जो समाज आपला सत्कार करतो त्या समाजाचे शिक्षक काय लागतात, देणे लागतात. म्हणून त्यांनी त्याचं काम व्यवस्थित केलं. आता इथे मी ज्या काही गोष्टी बोलणार त्या माझा जेव्हा शिक्षक म्हणून सत्कार झाला आणि विद्यार्थ्यांशी मी जे बोललो ते मी तुम्हाला तर शिक्षक किंवा कोणतीही व्यक्ती असेल तिने आदर्शाकडे वाटचाल केली. त्या आदर्शाकडे वाटचाल करताना तो कोठपर्यंत पोहोचेल याची काळजी केली. वाटचाल मात्र आदर्शाकडे कर. किंवा मला एक आदर्श शिक्षक असेल तर मला आदर्श शिक्षक व्हायचा आहे. अजून डॉक्टर असेल तर मला एक आदर्श डॉक्टर व्हायचा आहे. अजून कोणी असेल तर त्यांनी आदर्शाकडे वाटचाल केली. आणि त्याकरता पहिली बेसिक गोष्ट अशी आहे की शिकवणे हा जसा प्रकार आहे तर हा ॲब्सोल्यूट नाही, म्हणजे एकटा नाही आहे. तो शिकवतो नाही. इट इज असोसिएटेड विथ लर्निंग. म्हणजे शिकवणं तेव्हाच तुमचं चांगलं होऊ शकते जर तुम्ही लर्न करत असले. तरच तुम्ही तुमच्या पेशाची न्याय देऊ शकता. तर हे आम्हाला लोकांच्या विचारातून कळलेलं होतं. आम्ही तसा प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही कितपत सक्सेसफुल झालो हे आम्हाला माहिती नाही. पण माझे विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती आहेत. माझ्यापेक्षाही पुढे म्हणजे मोठे मानाच्या जागा त्यांनी हे केलेल्या. हाच खरा एक रिवाज होता. तेव्हा तुम्हाला काय मिळालं आम्हाला हे म्हणजे तिथं शिक्षकाच्या बाबतीमध्ये हा शिक्षकाचा सत्कार करणं हे एक कोटिंग आहे. गोड असं कोटिंग आहे समाजाने लावलेलं. समाजाची अदृश्य अशी कल्पना असते की शिक्षकाला ही जाण झाली पाहिजे या सत्कारानिमित्त किंवा मी यांचं देणं लागतं. कोणाचाही सत्कार करतात का लोक? नाही. ज्यांच्यापासून काही अपेक्षा असतात त्यांचा करतात. शिक्षकांचा सत्कार का करतात? किंवा तुम्ही आमच्या मुलांना सर्वांना तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाहा चांगल्या प्रकारे, त्यांना चांगलं करा ही अदृश्य अशी कल्पना असते. तुम्ही नोईंगली म्हणा अननोईंगली म्हणा ह्या तर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी हे जाणलं पाहिजे आणि हे जाणलं पाहिजे की मला त्यांची ऋण फेडायची. त्या दृष्टीने मी काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. काम करण्याकरता काय आहे, आता शिक्षक हायली पेड आहे. सर्वात जास्त पगार कोणाला आहे? शिक्षकांच्या लागतो. तो मिळतो नाही मिळत ती गोष्ट वेगळी आहे. काय स्किल्स आहेत आम्हाला ती मिळालेली आहे त्याच्याकडे. हा एक अमेरिकन पॅटर्न आहे की टीचर शुड बी हायली पेड. मग तुम्ही जर एवढ्या हायली पेड आहे तर तुम्ही त्याच्या प्रकारे काम करायला पाहिजे. मी माणूस आहे, मी शिक्षक आहे, पण मलाही वाटते किंवा कुठेतरी कामचोरपणा करायला पाहिजे. तर हा शिक्षक दिन आहे ना, हा शिक्षकांना ध्यान करून कामचोरपणा करून
पॅम्पर्सना कारण मन मोठी वाईट गोष्ट आहे. मन मोठी वाईट गोष्ट आहे. मन कसं आहे, हे उभ्या पिकातलं ढोर आहे. मन वडाय उभ्या पिकातलं ढोर. मग माणूस शिक्षक माणूसच आहे. मग तोही थोडासा काम स्वीकारपणा करतो. तो काम स्वीकारपणा करू नये द्या. त्याची पूर्ण ताकद लावली पाहिजे. त्याकरता हा शिक्षक आहे असं शिक्षकाने समजायला पाहिजे. किंवा माझा सत्कार का करता, हो तुझ्याकडूनच पैसे तू चांगलं काम करण्याकरता. तर अशी अपेक्षा ह्या गोष्टी आहेत. तर शिक्षकाला हायली पेड काय आहे, 8 तासाची ड्युटी दिलेली आहे शिक्षकाला. त्यापैकी 4 तास त्यांनी लायब्ररीमध्ये बसायलाच पाहिजे. कशाकरता, ज्ञान ग्रहण कर. आणि नंतर 4 तास माहितीद्वारे कोण करतो. पण ज्यांना हे माहिती आहे ते करण्याचा प्रयत्न करा. हे करण्याचा प्रयत्न करा. फुलना फुलाची पाकळी, फुलना फुलाची पाकळी. मी ज्ञानार्जन करेन आणि ते विद्यार्थ्यांमध्ये बघायचं. तर ही जाण ही कारण काय की शिक्षक, चांगला शिक्षक हा स्वतःहून चांगला होऊ शकतो. त्याला विद्यार्थ्यांची जोड पाहिजे. म्हणजे चांगल्या शिक्षकामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हो विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. विद्यार्थ्यांचं फार मोठं योगदान आहे चांगला शिक्षक. आणि त्या विद्यार्थ्यांचं ते योगदान असं आहे. आणि चांगला शिक्षक तसाच बनू शकतो की बा मी त्याला बारकावे झुंडावं लागतं की मी कशाप्रकारे माझं शिकवू यांना की यांना कळेल. तर याच्यामध्ये शिक्षकाचं स्किल डेव्हलप होतं. आणि शिक्षक नसलं तर कसं काय स्किल डेव्हलप करायचं. शिक्षकच विद्यार्थी नसले तर कसं काय स्किल डेव्हलप करा. तर ही काय आहे, ही दोघांची संगत असते. आणि फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिला शिक्षक बाळाचा ती आई असते. आणि इट इज एक्सपेक्टेड ज्या शिक्षकाने आई शिक्षक असते तर शिक्षकाने आई व्हायला पाहिजे. शिक्षकाने आई व्हायला पाहिजे. आणि शिक्षक आई जर झाला तर तो चांगल्या प्रकारे विद्यार्थी घेऊ शकतो. हे मला थोड्याफार फुलना फुलाची पाकळी असली तेवढंच होतं दगभर, जास्त नाही. दगभर कळलेलं होतं आणि त्यानुसार मी चालण्याचा प्रयत्न केला. मी 35 वर्ष डिग्री कॉलेजवरती सर्व्हिस केली. त्यानंतर एक बऱ्यापैकी शिक्षक म्हणून मला अजून 11 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बोलवून घेतलं. तिथे 11 वर्ष मी सर्व्हिस केली. तिथे नवीन इंजिनिअरिंग कॉलेज होतं, तिथली लॅब सेट करणं, त्या डिपार्टमेंटकडे पाहणं, ह्या गोष्टी मी 11 वर्ष केल्या. तर मला असं वाटतं मी समाधानी आहे. समाधानी या कारणाने आहे किंवा मी माझ्या परीनं प्रयत्न केले. ते फार होते असं वाटत नाही. माझ्या परीनं प्रयत्न केले आणि त्याचं रिवॉर्ड मला मिळालं. त्याचं रिवॉर्ड म्हणून मी समाधानी. तर अशाच प्रकारे कोणत्याही बाबतीमध्ये माणसाने वागण्याचा प्रयत्न करावा हा माझा अनुभव आहे. आणि तुम्ही मला ज्येष्ठ म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगतो.